गुरु गोविंद सिंग पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरण विभागाचा अभ्यास करणार आहोत. व्याकरण विभागामध्ये शब्दांच्या जाती हा घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येणार आहे किंवा समजणार आहेत. त्यापैकी पहिला, विद्यार्थ्यांना वाक्यातील शब्दांच्या जाती ओळखता येतील. विद्यार्थी शब्दांचा वाक्यात उपयोग करतील. विद्यार्थ्यांच्या सर्व संकल्पना स्पष्ट. चला आता आपण शब्दांच्या जातीला सुरुवात करूया. सर्वप्रथम शब्द म्हणजे काय? शब्द हा वाक्यातील महत्त्वपूर्ण घटक आहे, कारण शब्द नसतील तर वाक्याचा अर्थपूर्ण होत नाही. मग शब्द म्हणजे नेमकं काय? तर कोणत्याही अर्थपूर्ण वर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. ते वर्ण विशिष्ट क्रमाने एकत्र येतात. उदाहरणार्थ क, म, ळ या 3 अक्षरापासून कमळ हा शब्द तयार झालेला आहे आणि या 2 किंवा अधिक शब्दापासून वाक्य तयार होते. शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार. शब्द वाक्यामध्ये जे कार्य करतात त्या कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आलेली आहेत. त्यांनाच शब्दांच्या जाती असे म्हणतात. अशा या शब्दांच्या जातीचे एकूण 2 प्रकार पडतात. त्यापैकी पहिला विकारी शब्द. विकारी शब्दांना सव्यय असे म्हणतात. दुसरा आहे अविकारी शब्द, त्याला अव्यय असे म्हणतात. चला आता आपण विकारी शब्द म्हणजे काय आणि अविकारी शब्द म्हणजे काय ते समजावून घेऊया. तर विकारी शब्द म्हणजे काय? लिंग, वचन किंवा विभक्ती यामुळे ज्या शब्दाच्या रूपात बदल होतो त्याला व्याकरणात विकारी शब्द असे म्हणतात. विकार होणेचा अर्थ बदल होणे. उदाहरणार्थ जर मुलगा हा शब्द असेल तर त्यापासून मुलगी हा शब्द तयार होतो, म्हणजे त्या मुलगा शब्दामध्ये बदल होतो, म्हणून त्याला विकारी. अविकारी शब्द. वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात. अविकारी शब्द म्हणजे बदल न होणारे, म्हणजे त्या शब्दाच्या रूपात बदल होत नाही. चला आता आपण शब्दांच्या 8 जातींचा परिचय करून घेऊया. पहिला विकारी शब्द. विकारी शब्दामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या 4 प्रकारांचा समावेश होतो. तर अविकारी या प्रकारामध्ये क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. आज आपण शिकणार आहोत विकारी शब्दांच्या जाती. त्यापैकी नाम, सर्वनाम, विशेषण आणि. नाम म्हणजे काय? कोणत्याही दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात. नाम म्हणजेच. मग आपण कोणकोणती नावे हे नाम असतात? तर फुलांची नावे, फळांची नावे, पक्ष्यांची नावे, वन्य पशूंची नावे, पाळीव पशूंची नावे, नद्यांची नावे, पर्वतांची नावे, वस्तूंची नावे, मुलांची नावे, मुलींची नावे, देशाची नावे, धान्यांची नावे, ग्रह, नक्षत्र व ताऱ्यांची नावे, काल्पनिक नावे, गुणांची नावे, ही जी नावे आहेत यांना आपण नाम. यावरून या नामाचे काही प्रकार पडतात. त्यापैकी पहिला सामान्य नाम. सामान्य नामाला कॉमन नाउन असे म्हणतात. एकाच जातीच्या पदार्थाला समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामान्य नाम होय. उदाहरणार्थ नदी, पर्वत, शहर इत्यादी. बघा, नदी, पर्वत, शहर हे जे शब्द आहेत ते अनेक वचन आहेत. याचाच अर्थ सामान्य नामाचे अनेक वचन असते. त्यानंतर विशेष नाम. व्याख्या बघा, या नामाने जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा, वस्तूचा बोध होतो, म्हणून त्यास विशेष नाम असे म्हणतात. विशेष नाम म्हणजेच प्रॉपर नाउन. नद्या अनेक आहेत, पण गंगा नदी हे प्रॉपर नाउन झालं. पर्वत अनेक आहेत, हिमालय हे प्रॉपर नाउन आहे,
म्हणजेच विशेष नाम आहे. शहरं अनेक आहेत, परंतु कोल्हापूर हे शहर, याचाच अर्थ गंगा, हिमालय, कोल्हापूर हे विशेष नाम आहे. तिसरा प्रकार भाववाचक नाम. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. त्यापैकी उदाहरण बघा. पाटील की, गुलामगिरी, गोडवा. या उदाहरणामध्ये गुण किंवा भाव किंवा धर्म यांचा बोध होतो म्हणून त्याला भाववाचक नाम असे. शब्दाच्या जातीचा दुसरा प्रकार आहे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय बघा. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत. त्यापैकी पहिला पुरुषवाचक सर्वनाम. तर या पुरुषवाचक सर्वनामामध्ये साधारणतः मी, आपण, तू, तो, त्या या शब्दांचा वापर करतात म्हणून या शब्दांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. या पुरुषवाचक सर्वनामाची व्याख्या. ज्या सर्वनामाचा वापर बोलणारा, ऐकणारा किंवा ज्याच्याविषयी बोलतो यांचा उल्लेख करण्यासाठी करतो त्यास पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. दर्शक सर्वनाम. हा, ही, हे, तो, ती, ते हे जे उदाहरणं आहेत या उदाहरणांचा वापर करून आपण एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती दाखवण्यासाठी करत असतो म्हणूनच तर या शब्दांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात. यावरनं एक साधारणतः व्याख्या तयार करता येईल की एखादी व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर करतात त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. त्यापैकी हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, हे मुले आहे अशा प्रकारची जी काही उदाहरणं आहेत ही दर्शक सर्वनामाचेच उदाहरण आहे. पुढे आहे संबंधित सर्वनाम. संबंधित सर्वनाम म्हणजे बघा काय की एखादी व्यक्ती किंवा वस्तू यांचा संबंध दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर करतात त्या संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, जो तळे राखेल तो पाणी चाखेल. जो, तो, जी, ती, ज्या, त्या, जे, ते हे जे शब्द आहेत या शब्दांचा वापर करून आपण एकमेकांसोबत असलेला जे काही संबंध आहे तो दाखवतो म्हणून या शब्दांना संबंधित सर्वनाम असे म्हणतात. प्रश्नार्थक सर्वनाम. बघा, प्रश्न विचारण्यासाठी आपण ज्या शब्दांचा वापर करतो त्यास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, कोण, काय, कोणता, कोणाला, कोणी हे जे शब्द आहेत या शब्दावरून आपले लक्षात येतं की या शब्दांचा वापर आपण प्रश्न विचारण्यासाठी करतो म्हणून या शब्दांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. अनिश्चित सर्वनाम. कोण, काय ही जी सर्वनामे आहेत या सर्वनामांचा वापर आपण वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी न करता त्याचा वापर कोणत्या नामाबद्दल वापरले आहे हे निश्चित सांगता येत नाही म्हणून अशा या शब्दांना अनिश्चित सर्वनाम असे. सर्वनामाचा 6वा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. उदाहरणार्थ बघा, आपण हे काम केले, स्वतःच उठलो व पाणी घेतले. यामध्ये आपण स्वतःच हे जे शब्द आहेत हे शब्द स्वतःचा उल्लेख करण्यासाठी करतात म्हणूनच तर या शब्दांना आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. या आत्मवाचक सर्वनामाची साधारणतः व्याख्या करता येईल. स्वतःविषयी बोलण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर करतात त्यास आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. शब्दाच्या जातीचा पुढचा प्रकार आहे विशेषण. विशेषण म्हणजे नेमकं काय? व्याख्या बघा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. अशा या विशेषणाचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनाम. गुणवाचक विशेषणाची व्याख्या आपण समजावून घेऊया. ज्या विशेषणाने नामाचा विशेष गुण दाखविला जातो त्याला गुणवाचक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, मुलगा हुशार आहे किंवा हुशार मुलगा, लाल फुले, काळी चप्पल. यामध्ये हुशार, लाल आणि काळी
हे जे आहेत हे गुण दर्शवतात, म्हणून या शब्दांना गुणवाचक विशेषण असे. दुसरा प्रकार आहे संख्या विशेषण. बघा, ज्या विशेषणाच्या योगाने संख्येचा बोध होतो त्या संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, बागेत 10 मुले आहेत, माझ्याकडे 100 रुपये आहेत. या वाक्यामध्ये 10, 100 हे जे शब्द आहेत ते शब्द विशेष माहिती सांगतात, म्हणूनच तर या शब्दांना संख्या विशेषण असे. सार्वनामिक विशेषण. सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सर्वनामिक विशेषण असे म्हणतात. हे झाड, ती मुलगी, तो पक्षी. बघा, या वाक्यामध्ये हे, ती, तो हे सर्वनाम आलेले आहेत. झाड, मुलगी, पक्षी हे नाम आलेले आहेत. जेव्हा असे वाक्य असतात त्यावेळेस त्या वाक्याला सार्वनामिक विशेषण असे. क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी अन्न खातो, मी पाणी पितो, मी अभ्यास करतो. या 3 वाक्यामध्ये खातो, पितो, करतो हे जे शब्द आहेत हे क्रिया दर्शवणारे आहेत, म्हणून या शब्दांना क्रिया विशेषण असे म्हणतात. या क्रियापदाचेही काही प्रकार पडतात. त्यापैकी पहिला आहे सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद. हे महत्त्वाचे 2 प्रकार आहेत. हे आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. आता शब्दांच्या जातीचा हा भाग संपला आहे. बाकीचा भाग आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. धन्यवाद.